राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका बसल्याचे दिसून येत. मी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात जे भाज्यांचे ढीग साचलेले आहेत. मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक नसल्यामुळे संपूर्ण भाजीपाला जवळ पडून पडलेला आहे. कारण वांगी, टोमॅटो, फ्लावर हे सगळे भाजी जे आहेत इथे गिराईक नसल्यामुळे संपूर्ण भाज्यांचे ढीग साचलेले आहेत. मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 पेक्षा गाड्यांची आज आवक झालेली दिसून येते. त्यामुळे संपूर्ण भाज्या ज्या नाशवंत आहेत, त्यामुळे त्या संपूर्ण भाज्या ज्या आहेत ते टाकून देण्याची वेळ जी आहे व्यापाऱ्यांवर आले दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण विचार केला 50% जे आहे भाव घसरले आणि त्याचा फटका जो आहे व्यापाऱ्यांना दिसून येत आहे. आपल्यासोबत इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी आहेत. सर, आज संपूर्ण बाजार आहे तो पडलेला 50% भाव घसरलेले आहेत. कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यात सध्या जे मुसळधार पाऊस चालू आहे, पावसामुळं गिऱ्हाईक नाही मार्केटमध्ये. कारण जो गिऱ्हाईक धंदा करतो तो फुटपाथवरती करतो आणि पाऊस असल्या कारणास्तव त्यांना त्या ठिकाणी धंदे करता येत नाही. आणि पाऊस पडण्याच्या अगोदर गेल्या आठवड्यामध्ये जे राज्यामध्ये संपूर्ण तापमान एकदम उष्ण तापमान होतं, त्या उष्ण तापमान असल्या कारणामुळं सर्व माल हा म्हणजे लवकर तयार झालेला आहे. आणि तो तयार झालेला मालाची मार्केट आवारामध्ये सुद्धा आवक भरपूर प्रमाणात आहे. पण आवकच्या प्रमाणात जर पाहिलं तर तसा या ठिकाणी धंदा होत नाही. कारण गेले रात्रभर आज FMC बाजारमध्ये गिराईक नसल्यामुळे किती फटका बसलेला आहे? जवळजवळ 50% सर्व मालांचे बाजार खाली आलेले आहेत. ओके. साधारणपणे व्यापारी म्हणतायत जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50% जे भाज्यांचे भाव घसरले तर त्याचा फटका जो आहे व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला दिसून आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.